काही गोंधळ असेल तर पुन्हा आंदोलन करणार. कर्जमाफी गोंधळावरून रोहित पवारांनी इशारा दिलेला आहे. तक्रारी चुका असतील तर दुरुस्त करणार, दुरुस्त करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं भरणेंनी म्हटलेलं आहे. प्रेशर जेव्हा शेतकऱ्यांनी या सरकारवर केला, अधिवेशनात मुद्दे अनेक लोकांनी मांडले, आम्ही सुद्धा तो मांडला आणि त्यानंतर मग मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की त्या अटी आम्ही काढत आहोत. पण ह्या अटी काढत आहोत हे सांगून सुद्धा जर अटी ठेवल्या गेल्या असतील तर मग हे चुकीचं आहे, अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांवर तर अन्याय आहेच, पण विधिमंडळामध्ये दिलेला शब्द जर सरकार ते सुद्धा मुख्यमंत्री पाळत नसतील तर हे खूप मोठा विषय आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे याचं जर तसं झालं असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही याच्यात खोलात जाऊ आणि त्या सर्व शेतकऱ्यांसाठी परत एकदा जर आंदोलन उभं करायचं झालं तर नक्कीच या महिन्या अखेरेपर्यंत आम्ही थांबू, पण त्यानंतर आम्ही थांबणार नाही. शेतकऱ्यांना घेऊन खूप मोठं आंदोलन लागलं तर आम्ही विदर्भात एक मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसांमध्ये 100% त्या ठिकाणी करू, जर या अडचणी सुटल्या नाहीत तर. असा हा निकष नाही. 2 लाखापर्यंत जर थकबाकी जर असली, थकबाकी असली तर थकबाकी ती 2 लाखाच्या आतली संपूर्ण थकबाकीची रक्कम त्या बाबतीमध्ये ती माफ केली जाणार आहे. या बाबतीमध्ये काय तक्रारी वगैरे असल्या तर ठीक आहे, तक्रारी असतील, काय चुका असतील, त्या तक्रारी ऐकून चुका त्या लक्षात घेऊन या बाबतीमध्ये दुरुस्त करून 2 लाखाच्या आतल्या जे थकबाकीदार शेतकरी त्यांना निश्चित प्रकारे त्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.